या पापड्या तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि अजिबात तेलाचा थेंब सुद्धा यावर तुम्हाला दिसत नसेल. आवाजावरूनच कळलं असेल किती खुसखुशीत तयार झाल्या आहेत. या साध्या पापड्या नाहीत बरं का. आंब्याच्या पापड्या आज मी तयार केल्या आहेत. आंब्याचा सीझन आहे, वेगवेगळे पदार्थ तुम्ही करतच असाल. तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा अशा मस्त पापड्या तुम्ही करू शकता. छोट्या भुकेसाठी संध्याकाळच्या अतिशय उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे ह्या पौष्टिक आहेत. अजिबात आपण पाणी किंवा मैद्याचा सुद्धा वापर केलेला नाही. चला तर मग लगेचच पाहूया महिनाभर टिकणारी खुसखुशीत आणि तितकीच चविष्ट अशी आंब्याची पापडी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आंब्याची खुसखुशीत पापडी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक ताट घेतलं आहे आणि त्यामध्ये आज आपण मैद्याचा वापर करणार नाही आहोत. त्यामुळे घरातली कोणती एखादी वाटी किंवा असा मेजरमेंट कप घेऊ शकता. त्याने 2 कप भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला मैदा घालायचा असेल तर अर्ध गव्हाचं पीठ म्हणजे 1 कप गव्हाचं पीठ 1 कप मैदा घालू शकता किंवा पूर्ण मैद्याचे सुद्धा करू शकता. आता या पापड्या गव्हाच्या असल्यामुळे नरम पडू नये आणि चांगल्या खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये 2 मोठे चमचे भरून रवा घालायचा. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरे घालायचं आहे. सोबतच अर्धा चमचा भरून इथे मी कलोंजी वापरणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा भरूनच ओवा घालायचा. थोडासा हाताने असं चुरून घालायचं म्हणजे स्वाद खूप छान येतो. आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये आज मी कुठेही मिरची पावडर, हळद घालणार नाही आहे. कारण आपण आंब्यापासून बनवणार आहोत. त्यामुळे आपल्याला आंब्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर सर्वात शेवटी ह्यामध्ये 1 चमचा भरून तेल घालायचं आहे. तेल गरम वगैरे करून घेतलेलं नाही. साधंच थंड तेल मी इथे वापरलं आहे. 1 किंवा 2 चमचेसुद्धा वापरू शकतो. पण त्यापेक्षा जास्त वापरू नका, नाहीतर पापड्या तेलकट होऊ शकतात. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला हाताने सुरुवातीला एकत्र करून घ्यायचे आहेत. आता हे पापडीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, तर त्याऐवजी आपल्याला आंब्याचा रस वापरायचा आहे. इथे मी हापूस आंब्याचा रस घेतला आहे. त्यामध्ये पाणी किंवा दूध, साखर अजिबात इथे मी घातलेलं नाही. विशेष म्हणजे हा आंब्याचा रस माझा गेल्या वर्षीचा मी स्टोअर करून ठेवलेला. आता पाण्याचा वापर न करता आंब्याच्या रसामध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. अंदाज घेऊनच रस घालायचा आहे. कारण जास्त आपल्याला सैलसर पीठ मळायचं नाही. थोडंसं घट्टसरच पीठ मळायचं आहे. सैलसर पीठ तुम्ही मळलं तर तेलकट होऊ शकतात या पापड्या किंवा नरमसुद्धा पडू शकतात. इथे बघू शकता आंब्याच्या रसाचा वापर करून पीठ मी इथे भिजवून घेतलं आहे. जरी घट्टसर असलं तरी मऊसूत आहे. आता हे पीठ आपल्याला झाकून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे ह्यामधला रवा आहे तो फुलून येईल आणि सर्व आपण जे पदार्थ घातले आहेत त्याचा स्वाद या पिठामध्ये उतरला जाईल. इथे 10 मिनिटं झाली आहेत. आता पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आणि ह्याचे मध्यम आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचे आणि उरलेलं बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते कोरडं पडणार नाही. आता हा गोळा चांगला मळून घ्यायचा पुन्हा एकदा आणि त्यानंतर इथे मी सिलिकॉन शीट घेतली आहे. त्यावर पोळी लाटून घेणार आहे. तुम्ही पोळीपाटाचा सुद्धा वापर करू शकता. फार जास्त जाड आपल्याला पोळी ठेवायची नाही, तर मध्यम पातळ अशी पोळी करायची आहे. इथे मी मोठी पोळी लाटून घेतली आहे. तुम्हाला ह्याची जाडीसुद्धा दाखवते. बघू शकता फार जास्त पातळ नाही किंवा फार जास्त जाडसुद्धा नाही. मध्यम अशी जाड ठेवायची आहे. याचं कारण म्हणजे जास्त तुम्ही पातळ ही पोळी ठेवलीत आणि त्याच्या पापड्या केल्यात तर त्या करपू शकतात, लवकर तेलामध्ये जळू शकतात आणि फार जाड असतील तर लवकर नरम पडू शकतात. त्यामुळे मध्यम जाडीचंच ठेवायचं. आता एखादं कुकी कटर किंवा घरातील डब्याचं झाकण, एखादी धारदार वाटी घ्यायची आणि त्याने पापडी आपल्याला गोल आकारामध्ये कापून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व पापड्या इथे मी कापून घेणार आहे. आता ह्या पापड्या तळताना त्याची पुरी होऊ नये म्हणजे टम्म फुगू नये यासाठी एखादा काटा चमचा घ्यायचा आणि त्याने असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे पापडी आपली फुगत नाही. तुम्हाला असे जर एक एक पापडीला टोचे मारून घ्यायचे नसतील तर जेव्हा आपण पोळी तयार केली त्यालाच असे टोचे मारून घ्यायचे आणि त्यानंतर पापडी कापून घ्यायची. तयार केलेल्या पापड्या लगेचच आपण तळून घेऊया. तळण्यासाठी कढईमध्ये तेल मी मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. फार जास्त कडकडीत गरम करायचं नाही, फार थंड सुद्धा ठेवायचं नाही. फार जास्त गरम केलं तर पापड्या लगेचच जळतील किंवा लगेचच त्या तळल्या जातील आणि त्यानंतर
नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे मध्यम आचेवरच तेल गरम करून घ्यायचं. आता मात्र गॅसची आच मंद ठेवायची आणि ह्या सर्व पापड्या सोडायच्या आहेत आणि आलट-पालट करून पापड्या सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. फार वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटात पापड्या तळल्या जातात. इथे बघू शकता 2-3 मिनिटातच हलका सोनेरी रंग आला आहे आणि कुरकुरीत पापड्या तयार झाल्या आहेत. आता लगेचच दुसऱ्या झाऱ्यावर काढून पूर्णपणे तेल निथळून या पापड्या काढून घ्यायच्या. पापडीचा आवाज तुम्ही ऐकू शकता. किती मस्त कुरकुरीत तयार झाल्या आहेत. अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पापड्या इथे मी तळून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची आंब्याच्या पापड्या बनवण्याची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. दुसरी बॅचसुद्धा तळून झाली आहे. असा सोनेरी रंग आला की लगेचच काढायच्या. याच्यापेक्षा जास्त गडद करायचं नाही, कारण गरम असताना कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे रंग आणखीन गडद होण्याची शक्यता आहे. इथे मी सर्व आंब्याच्या पापड्या करून घेतल्या आहेत. बघू शकता किती सुंदर तयार झाल्या आहेत. अजिबात तेलाचा थेंब सुद्धा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल किती खुसखुशीत आणि मस्त अशा अजिबात तेलकट न होता चविष्ट पापड्या तयार होतात. एकदा तुम्ही अशा पद्धतीने पापड्या तयार केल्यात की आंब्याचा सीझन संपेपर्यंत पुन्हा पुन्हा करत राहाल याची मी तुम्हाला खात्री देते. खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशा झाल्या कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.